आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा. गुढीपाडव्याचं महत्त्व खूप पूर्वीपासून आहे. ॲक्च्युली असं म्हणतात की श्रीरामाने जेव्हा रावणाशी युद्ध केलं आणि तो विजय घेऊन जेव्हा परतला अयोध्येला, तेव्हा घरोघरी गुढी उभारून त्याचं स्वागत करण्यात आलं आणि तेव्हापासूनच लोक गुढीपाडवा मनवायला लागले. तेव्हापासूनच आपण ह्या सणाला सुरुवात केली अशी एक संकल्पना आहे. गुढीपाडव्याला आंब्याच्या झाडाचं, आंब्याच्या पानाचं विशेष महत्त्व, कारण घरोघरी ज्या गुढ्या उभारल्या जात आहेत त्याच्यात आंब्याची पानं निश्चितच असतात. आंबा म्हणजे फळांचा राजा. आंब्याचा रस, आंब्याचा मोरंबा, आंब्याचं लोणचं हे अत्यंत सुंदर असे पदार्थ तयार होऊ शकतात. पण आज हा आंबा आणि त्याचे वृक्षमित्र हे स्वतःच्या अस्तित्वाची एक लढाई लढत आहेत. म्हणजे ते स्वतःच्या अस्तित्वासाठी आज झगडावं लागतं आहे त्यांना, ते तरसत आहेत त्या अस्तित्वासाठी आणि ह्याला कारण बनतं आहे ते दिवसेंदिवस ह्या वृक्षांबद्दल असलेली आणि वाढत चाललेली संवेदनहीनता आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंटबद्दल असलेला अत्यंत निग्लिजंट आणि केअरलेस ॲटिट्यूड. ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी वनराया होत्या, दाट जंगलं होती, आज तुम्हाला त्या ठिकाणी मोठे मोठे स्काय कॅपर्सची कॉम्प्लेक्स बघायला मिळत आहेत. त्यांना मिळणाऱ्या रातोरात परमिशन्स, तिथे कुठे कायदे, कुठे नियम अस्तित्वात असल्यासारखे वाटत नाही आहेत. त्याचप्रमाणे ऑलरेडी चांगले सुस्थितीत असलेले रस्ते अस्तित्वात असताना किंवा त्याचीच डागडुजी शक्य असताना रोज नवीन नवीन रस्त्यांच्या अनाऊन्समेंट्स होतात, नवीन नवीन हायवेजच्या अनाऊन्समेंट्स होतात आणि त्या नवीन बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असणारे सगळे वृक्ष अगदी हार्टलेसली तोडल्या जात आहेत. त्याच्याबद्दल कुठलाही विचार होत नाही आणि काहीच ॲक्शन तिथे घेतल्या जात नाही. त्याच्यामुळे दिवसेंदिवस हा आंबा आणि त्याचे हे सगळे वृक्ष मित्र हे अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांचं सर्व्हायवल करतायत आणि दिवसेंदिवस ते फार कठीण बनत आहेत. पण हे सगळं होत असताना माणूस एक विसरतोय, एक मोठं फॅक्ट तिथे विसरला जात आहे की ही पृथ्वी म्हणजे एक मूव्हिंग प्लॅनेट आहे. ती कॉन्स्टंट नाही आहे, ती स्वतःभोवती फिरते आणि त्याच्याबरोबरच ती सूर्याभोवती फिरते. त्याच्यामुळे हे विकासाचं भयंकर रूप किंवा हे माझं, हे तुझं, ही जमीन, या जमिनी बळकावण्याचं हे जे सगळं चालू आहे, त्याच्यावर हा प्रचंड हे डेव्हलपमेंटचं जे सगळं चालू आहे ते हे कॉन्स्टंट नाही आहे, कारण ही मूव्हिंग प्लॅनेट आहे. आणि त्याच्यावर जर हे एन्व्हायरमेंटचा बॅलन्स आपण ठेवला नाही, जर असं आपण रँडम डिस्ट्रक्शन करत राहिलो तर त्या मुव्हिंग प्लॅनेटचा काही भरोसा नाही आहे. हे माणसांनी हा फॅक्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार ह्या इन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन, या झाडांचं, या नद्यांचं, ह्या जंगलांचं प्रोटेक्शन व्हायला हवं आणि ते अत्यंत जरुरी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी असं निश्चय करूया की ह्यानंतर आपण जास्तीत जास्त झाडं लावू आणि झाडं जगवू. तर चला मग हा गुढीपाडवा आपण आनंदाने मनवूया आणि त्याचबरोबर असा संकल्प करूया की आंबा आणि त्याचे वृक्षमित्र त्यांनाही आपण जास्तीत जास्त जगवूया, त्यांना एक चांगलं संरक्षण देऊया. थँक्यू.